कर्नाटक के बेलगाम के एक गांव में गुज़िश्ता दिनों छत्रपति शिवाजी महाराज का मुजस्समा नस्ब किया गया था। कर्नाटक में बीजेपी ज़ेर इख्तिदार है और सरकारी ओहदेदारों ने रातों रात छत्रपति शिवाजी महाराज का मुजस्समा हटा दिया, जिसकी वजह से इस गांव में हालात कशीदा हो गए हैं। छत्रपति शिवाजी महाराज का मुजस्समा हटाए जाने के मामले पर महाराष्ट्र भर में कर्नाटक हुकूमत के खिलाफ मुजाहरे किए जा रहे हैं। नांदेड़ के ITI चौराहे पर शिवसेना के कायदीन और वर्कर्स ने कर्नाटक बीजेपी हुकूमत के खिलाफ एहतजाज करते हुए कर्नाटक के वजीर आला येदियुरप्पा का अलामती पुतला भी नजर आतिश किया। इसी तरह अखिल भारतीय छावा संगठन की जानिब से भी एहतजाज किया गया। पुलिस ने इन्हें रस्मी तौर पर गिरफ्तार किया और इन्हें बाद में रिहा कर दिया। कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा स्वामी यांचा निषेध करण्यात आलेला आहे। त्या कर्नाटकच्या नालायक मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन वेळोवेळी त्यांनी मतदान सावरून घेण्याचं काम केलेलं आहे आणि सत्तेची खुर्ची मिळताच त्यांना मात चढलेला आहे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला रातोरात बाजूला हटवण्याचं पाप केलेलं आहे। त्यांच्या या सरकारच्या या पापी धोरणाच्या विरोधात आम्ही नांदेड शहर जिल्ह्याच्या वतीने शिवसेना सर्व तिन्ही जिल्हा प्रमुख यांच्या आदेशानुसार, माननीय संपर्क प्रमुख यांच्या आदेशानुसार आणि मी महानगर प्रमुख माझ्या मार्गदर्शनाखाली हे सर्व आज इथं पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे आणि आज आम्ही शिवसेनेच्या वतीने त्या सरकारचा निषेध करतो। त्यांनी परत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या जागी बसवावे, अन्यथा आमचे जिल्हा प्रमुख ज्या पद्धतीने या अगोदर सांगितलेत, शिवसेना अख्खी बेळगावातच नाही तर कर्नाटकमध्ये घुसून कर्नाटक सरकारची खुर्ची हलवण्याचं इथं काम आम्ही करण्यात येणार आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं दैवतच नव्हतं, अखंड हिंदुस्थानाचं दैवत यांचा पुतळा रात्रच्या हटवला बेळगाव जिल्ह्यातला, तर त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये जिल्हा ठिकाणी, नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन, भाजप सरकार विरोधामध्ये आंदोलन चालू आहे। काल कर्नाटक सरकारने जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचं काम केलेलं आहे, त्या निमित्त आज अखिल भारतीय छावा संघटना नांदेडच्या वतीने निषेध या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि कर्नाटक सरकारचा या ठिकाणी पुतळा दहन केलेला आहे। तरी आज 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे आणि त्यावर जर योग्य ती कारवाई त्या सरकारवर नाही झाली तर या ठिकाणी आजपासून क्रांती दिनाच्या निमित्त आंदोलनाला सुरुवात होईल आणि सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे या ठिकाणी पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत आणि ते पुन्हा त्या ठिकाणी पुतळा उभा केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि पूर्ण त्या कर्नाटक सरकारचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। मनमाती गाव बेंगलोर येथील कर्नाटक येथील बेंगलोर ठिकाणी कर्नाटक सरकारने जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, या ठिकाणी आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आम्ही नांदेडच्या वतीने जाहीर निषेध केला आहे त्याचा पुतळा जाळून। मला या ठिकाणी एवढंच या आपल्या महाराष्ट्र सरकारला भी सांगायचं आहे, माननीय महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जी की शिवसेना नेहमी कर्नाटकच्या प्रश्नावर हिंदी मराठी आपलं कन्नड भाषिक आणि मराठी भाषिकासाठी तत्पर असणारी शिवसेना आज मुख्यमंत्री असल्या कारणानं ग बसली, परंतु हे काम अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि नानासाहेब जावळे पाटील यांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी आज यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला। परंतु येणाऱ्या 4 दिवसांमध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष सांगितले तसे जर पुतळा नाही बसला तर नांदेडहून नाही तर महाराष्ट्रातून एकही बस कर्नाटकला जाणार किंवा येणार नाही।